जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून कुठलाही उद्योग येत नसून आज जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री असल्यावर देखील जिल्ह्यातील काही उद्योग मोठ्या संकटात आले आहे। जळगाव तालुक्यातील उमाळा नशिराबाद रोडजवळील विविध कंपन्या मागील 8 वर्षापासून दररोज वीज पुरवठा ट्रिपिंग होत असल्याने उद्योजकांना कोट्यवधीचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। त्यामुळे आज जळगाव ग्रामीण औद्योगिक संघटनेतर्फे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या आहे। पहा काय म्हणाले उद्योजक। सर, आम्ही गेल्या 8 वर्षापासून इथं स्ट्रगल करत आहोत। आता आमची कंपनी बंद पडण्याची वेळ आली आहे, तरी MSCB ऑफिस आमच्यावर कोणत्याच प्रकारचं हे करत नाही आहे, कोणतंही सहकार्य करत नाही आहे। प्रत्येक ठिकाणी आम्हाला रोज दिवसातनं 20 वेळा ट्रिपिंग होते आहे। आमच्या मशिनरी इतक्या खराब होत आहे, इतकं मेंटेनन्स इतकं वेस्टेज निघतं आहे आमचं की आम्ही परेशान झालो एकदम या गोष्टीला कंटाळून। आता आम्हाला कंपनी बंद करायची आहे। MSCBला आम्ही निवेदन देतो आहे की आमचे कनेक्शन तुम्ही कट करावे आणि आम्हाला नुकसान भरपाई करून द्यावे। आम्ही इथून बंद करण्याच्या परिस्थितीत आहोत सगळे उद्योजक। उमाळ्याचे जवळजवळ 20 ते 25 युनिट आहेत, सगळे बंद करण्याच्या मार्गावर आहेत। कोणालाच आता इथलं सहकार्य मिळत नाही आहे। MSCBने बऱ्याच प्रकारचं नुकसान आमचं रोजचं होतं आहे। कालही दिवसभर आमच्याकडे कमीत कमी 25 वेळा लाईट केली आहे। रोज असंच होतं आहे, 8 ते 10 वेळा रोज 8 ते 10 वेळा लाईट जाते। मशिना चालणे मुश्किल झाल्या, लेबरांना पगार कसे करावे हा एक प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे। आता उत्पादन आमचं होत नाही, लाईट बिल डबल येतं आहे, वर्कर पेमेंट डबल होत आहे, बँकेचे व्याज भरणे मुश्किल होऊन गेले आम्हाला। आता इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही इथं युनिट चालवतो आहे आणि काहीच आमचा फायदा होत नाही आहे। सबस्टेशन आता 2 वर्ष आलं आहे, पण त्या सबस्टेशनचा 1 रुपयाचा फायदा आम्हाला मिळत नाही आहे। या परिसरात किती कंपन्या असतील साधारणतः? सर, ह्या सबस्टेशनवर जवळजवळ 25 ते 30 कंपन्या आहेत। कुठल्या प्रकारचे उद्योग चालतात इथे? सर, इथं PVC पाईप आहे, कोरोगेटेड बॉक्स आहेत, असे बऱ्याच प्रकारचे ग्रॅन्युअल्स आहेत, बऱ्याच प्रकारचे उद्योग आहेत। इथं केमिकल आहे, वर्कशॉप आहेत, सगळे उद्योग आहेत। कमीत कमी 500 ते 700 लेबर इथं काम करत आहेत एवढ्या उद्योगांमध्ये। आज सगळ्या फॅक्टरीमध्ये ते बंद पडण्याची परिस्थिती आहे। आपलं तरी किती नुकसान झालं असेल आतापर्यंत जर ते बघितलं न मोजता येण्यासारखं नुकसान आहे। रोज आम्ही कमीत कमी माझ्या छोट्या युनिटला बी कमीत कमी 2 ते 3 लाखाचं नुकसान रोजचं होतं आहे, इतकं वेस्टेज निघतं आहे। वेळोवेळी अधिकाऱ्यांना भेटलेले आहे आम्ही, प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन दिले, प्रत्येक ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे। रोज किती तास लाईट जाते? रोज असं सर तास जात नाही, ती 2 तासाकरता 1 तासाकरता, कधी 15 मिनटं, कधी 2 मिनटं, कधी 5 मिनटं, पण त्या ट्रिपिंगमुळे आमची सायकल तुटते आणि प्रोडक्शन लॉस होतो, वेस्टेज जास्त निघतं आहे। या बाबतीत आपण शासन स्तरावर काही पाठपुरावा केला आहे का? आपल्या उद्योग आघाडीतर्फे काही पाठपुरावा केला साहेब, आम्ही 2 वर्ष झाले निवेदन दिले, त्याची पण पूर्ण फाईल आहे माझ्याकडे। किती वेळा आम्ही पत्र दिले त्याचे की सर याचं काही नेमकं उत्तर आता होतंय काम नवीन काही येतं आहे, नवीन काही हे येतं आहे। सबस्टेशन बनल्यापासून आम्हाला रोज आश्वासन दिलं जात आहे, फक्त बस काम काहीच होत नाही आमचं। आत्ता आपण आंदोलन केलं आहे, निवेदन दिलं आहे, अजूनही आपल्या याच्यावर काही विचार नाही केला, पुढचं पाऊल काय असणार आपलं? सर, आम्ही उद्योग बंद करणार आहे, आम्ही तेच सांगायला आलो आहे यांना की आमचे तुम्ही उद्योग बंद करावे, तुम्ही कनेक्शन काढून घ्या तुमचे आणि आम्हाला आमची भरपाई द्या। जागा तुम्ही घेऊन घ्या, पाहिजे तर मशिनी घेऊन टाका तुम्ही आमच्या, आणि आम्हाला बंद करू द्या उद्योग, कारण या परिस्थितीत आम्ही चालू शकत नाही। ठीक आहे, आपलं नाव सांगा। मी सचिन लड्डा। आज कोणत्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आपण? आज सर निवेदन द्यायला आलो आहे। अधिकारी साहेब इथं जागेवर नाही आहेत, काल त्यांना फोनही केले होते 2 वेळा। काल तुम्ही म्हणजे निवेदन द्यायला येणार आहे? हां, सांगितलंय, त्यांना कळवलं होतं सर आम्ही काल, तरी ते हजर नाही आहेत। ते म्हणतात आता मुंबईला गेलेत, काही मीटिंगमध्ये गेलेत ते। आज तुम्ही आता निवेदन दिलेलं आहे, तिथं कोणी जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी नाही आहे, तर तुम्ही खुर्ची आणि टेबलला ते निवेदन दिलेलं आहे। हो सर, वास्तविक तुम्ही पूर्वसूचना पण दिली होती असं म्हणतात। काल आम्ही सांगितलं होतं सर की आम्हाला यायचं, आम्हाला त्रास होतोय, तर तुम्ही काही याच्यावर तोडगा काढा, पण त्यांचे उत्तर तेच होते की सर आम्ही काहीच करू शकत नाही, आमचे जोपर्यंत आमचं 5 KVचं काय होतं हे येणार नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही। ते प्रयत्न भरपूर करतात, इथला स्टाफ सगळा कोऑपरेटिव्ह आहे, याच्याबद्दल काहीच वाद नाही। हे लोक प्रयत्न करतात पण त्याला फळ नाही ना, यश नाही, कारण वरतून काही त्यांचे ते म्हणतात सँक्शन नाही, त्या नाही। आता बऱ्याच गोष्टी या साहेबांनी सांगितल्या की इथं त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत, ते सॉल्व्ह होत नाही। यांना वरतून सपोर्ट नसल्यामुळे हे लोक काहीच करू शकत नाही। इथले सगळे जे आहेत कर्मचारी ते सर्व कोऑपरेटिव्ह आहेत, यांच्याबद्दल आमचा काहीच वाद नाही आहे।